बऱ्यापैकी आजपर्यंत असं होतं की बाबा शेतकरी वर्गाला किंवा कामगार वर्गांमध्ये हा हृदयविकार हा फक्त अतिशय श्रीमंत लोकांचा रोग आहे आणि बाकी कुणालाच म्हणजे सतत काम करत असतात. जी लोक म्हणजे शेतकरी आपल्या शेतात काम करत असतो, कामगार बाकीच्या ठिकाणी काम करत असतात, त्यामुळे त्यांची लाईफस्टाईल ही ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असते. तर अशा लोकांना हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे का, हा एक प्रकारचा मिसनोमर आहे असं मला बराच वेळा असं आत्ता वाटायला लागतं. कारण आत्ता हृदयविकाराला कुठलाही क्लास, कुठलाही वर्ग असा काहीच राहिलेला नाही. ॲक्रॉस द क्लास आणि ॲक्रॉस द क्लास हा हृदयविकार हा होतो. जरी आपण कामामध्ये ॲक्टिव्ह असलो तरी बऱ्याच वेळा आपल्याला कामामध्ये शेतकरी वर्गामध्ये मी जे बघितलं की डाएट हा एक मोठा इश्यू असतो की जे बॅलन्स डाएट पाहिजे ते बऱ्यापैकी बॅलन्स डाएट यांच्यामध्ये घेतलं जात नाही आणि त्याच्यामुळं हृदयविकार होण्याचं प्रमाण हे वाढतं आहे. शेतकरी असू दे किंवा कामगार वर्ग असू दे यांच्यामध्ये स्मोकिंग किंवा तंबाखू याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे आणि तोसुद्धा हृदयविकारांना आमंत्रण देतो. म्हणजे फक्त काम आपण करत असू, आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, पण आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नसेल तर यामुळं सुद्धा या साईड इफेक्ट हे अतिशय मोठ्या प्रमाणात होतात. आणि तिसरी गोष्ट आहे की जो स्ट्रेस जो आजपर्यंत आपण विचार करत होतो की शेतकरी वर्गांमध्ये आणि नेहमीच्या कामगार वर्गामध्ये नाही, तर असंही काही आढळून आलेलं नाही. इंडियन हार्ट जर्नलमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी मोठा स्टडी पब्लिश झाला होता की भारतातल्या प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण काय आहे, तर ते सगळ्या क्षेत्रांमध्ये एकसारखं आहे. मग तो शेतामध्ये काम करणारा शेतकरी असो, कामगार वर्ग असो किंवा एखाद्या दुकानात बसून न काम करणारा व्यापारी असो, तर सगळ्या क्षेत्रामध्ये हृदयविकार होण्याचं प्रमाण हे नक्कीच वाढलं आहे. आणि त्याची कारणं आत्ताचा आपलं डाएट, आपले हॅबिट्स आणि आपले सोशल स्ट्रेस हेच आहेत.